नमस्कार मंडळी, आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आमरस कसा बनवायचा हे बघणार आहोत। आपण आमरस करताना एकतर तो मिक्सरमध्ये करतो आणि मिक्सरमध्ये केल्यामुळे त्यामध्ये फेस निर्माण होतो आणि त्याची चव अजिबात व्यवस्थित लागत नाही। तर कधी-कधी आपण रवीने सुद्धा आमरस करतो, पण थोड्या प्रमाणामध्ये यामध्ये चंक्स राहतात। तर कधी-कधी असं होतं की भरपूर भांड्याचा पसारा होतो आणि खूप वेळ लागतो। असं न होता अगदी झटपट पद्धतीने एका वेगळ्या पद्धतीने एकसंध आमरस आणि तेही अगदी कमी वेळेत आपण आमरस करणार आहोत। इथे आपल्याला 4 आंब्यांचा रस बनवायचा आहे। त्यासाठी हे मी आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे आंबे आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत। कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला हे पाण्यामध्ये असे ठेवायचे आहेत। यामुळे काय होईल की याला जो चीक आहे, जी धूळ लागलेली असते किंवा याच्यावर काही फवारणी केली असेल तर ती सगळी निघून जाते। तर अर्धा तास इथे झालेला आहे। आता हे आंबे पुन्हा एकदा चोळून एका ताटामध्ये काढून घेऊया। आंबे धुवून झाल्यानंतर मी एका स्वच्छ कपड्याने ते पुसून घेतले आहेत। आता लगेचच आपण आमरस करायला घेऊयात। इथे मी एक आंबा घेतला आहे। आता आपल्याला सगळ्यात आधी आंब्यावरचा जो देठ असतो तो काढून टाकायचा आहे। आता आपण लगेचच आंब्याची जी साल आहे ती सुरीच्या सहाय्याने इथे काढून घेऊया। तुम्ही ही साल हाताने सुद्धा काढू शकता किंवा आपल्या प्रत्येकाच्या घरी बटाटे साल काढायचं असतं त्याने सुद्धा ही साल तुम्ही सहज काढू शकता। तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही साल काढून घ्या। जर तुम्हाला आंब्याची साल काढायची नसेल तर तुम्ही या पद्धतीने आंबा हा कट करून सुद्धा घेऊ शकता। इथे आपण आता सर्व आंबे हे सोलून घेतलेले आहेत। लगेचच आपण आमरस बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक मोठं भांडं खाली ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला जी पुरणाची चाळण आहे ती ठेवून घ्यायची आहे। इथे आपण ना मिक्सर वापरायचा ना रवीचा वापर करायचा, अगदी सोप्या पद्धतीने झटपट आपण आमरस तयार करणार आहोत। इथे आपण एक आंबा घेतलेला आहे आणि तो आपल्याला असा चाळणीवर घासून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला जो आंब्याचा गर आहे तो सगळा इथे काढून घ्यायचा आहे। अगदी सोपी पद्धत आहे, अजिबात आंब्याला काहीच राहत नाही। बरेचदा असं होतं की आपण आंबा पिळून घेतो पण भरपूर रस या सालीला किंवा कोय असते त्यालाच राहतो, त्यामुळं आंब्याचा रस बऱ्याच वेळा वाया जातो। आपल्याला ही जी कोय आहे ती व्यवस्थित अशी घासून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता आपला एकसंध असा आमरस तयार झालेला आहे। अजिबात त्यामध्ये गुठळी राहिलेली नाहीये। पटकन यातला आमरस निघला जातो आणि कोईला अजिबात काही शिल्लक राहत नाही। आता आपल्याला अजिबात वेगळं असं मिक्सरमधून काढायची गरज नाहीये किंवा रवीने घोळायची सुद्धा गरज नाहीये। अजिबात आपली एक्स्ट्राची भांडी सुद्धा खराब होणार नाहीत। अगदी झटपट असा आमरस आपला तयार होतो। तुम्ही बघू शकता अगदी पातळ साल शिल्लक राहते, अजिबात आपला आमरस इथे वायाला जात नाही। आता आपण आमरस करण्याची दुसरी पद्धत पाहूया। या ठिकाणी मी एक आंबा कट करून घेतला आहे, त्याची साल काढलेली नाहीये। तो आपण डायरेक्ट असा चाळणीवर घासून घेतलेला आहे। आंबा कट केल्यामुळे काय होतं की आंबा जर खराब असेल तर आपल्याला ते समजतं। जर आपण डायरेक्ट असा रस करायला घेतलं तर आंबा खराब जर असला तर त्यामुळे सगळा आंब्याचा रस खराब होऊ शकतो। शक्यतो असा आंबा कट करून मगच त्याचा आमरस करावा। दोन्हीपैकी जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही आमरस करू शकता। दोन्ही पद्धतीने इथे आपला अजिबात आमरस वाया जात नाही। चला तर मग सगळ्या आंब्याचा गर आपण इथे काढून घेऊया। इथे आपण सगळ्या आंब्याचा गर काढून घेतलेला आहे। चाळणीला जे लागलेलं आहे एक्स्ट्रा ते सुद्धा आपण अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताने सुद्धा हे चाळणीला जे लागलं आहे ते काढून घेऊ शकता। इथे आपला सगळ्या आंब्याचा गर काढून झालेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान फाईन असा आपला आंब्याचा गर झालेला आहे। अजिबात यामध्ये गुठळी नाहीये। आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर घालूया। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। साखर व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान असा इथे आपला आमरस तयार झालेला आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी घालू शकता आणि साखरेच्या ऐवजी पिठी साखर घातली तर मिक्स होण्यासाठी कमी वेळ लागेल। आता पाहूया आमरस काळा पडू नये म्हणून। शक्यतो आमरस हा लगेचच खाऊन संपवा। जर थोडा वेळ ठेवायचा असेल तर त्यामध्ये एक कोई घालून ठेवा, म्हणजे आमरस लवकर काळा पडणार नाही। आणि आमरस उरला तर फ्रीजमध्ये ठेवताना तो काचेच्या भांड्यात ठेवावे, म्हणजे आमरस लवकर काळा पडणार नाही। या गुढीपाडव्याला या पद्धतीने आमरस नक्की करून पहा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।